नमस्कार मित्रांनो, मी सिद्धार्थ मेहरे. आज आमचा थर्ड डे आहे अंदमान निकोबारमधला आणि आम्ही ज्या हॅवलॉक बीच असतो आहे त्याच्यावरती जे थांबलेलो आहे ज्या हॉटेलमध्ये, मी त्याचं थोडक्यात वर्णन तुम्हाला. तर हा आहे अल्डोरॅडो नावाचं बीच रिसॉर्ट. इथे आम्ही थांबलो होतो. बघू शकता आपण, निसर्गाने नटलेलं आहे सुंदर असं बेट आहे. बघा, आजूबाजूला पूर्ण नारळाची झाडं, नशार, आकाश, मोठे मोठे असे नारळांची झाडं. आणि हा बीच रिसॉर्ट आहे. आतमधलं जे बीच आहे त्याचं मी काल तुम्हाला वर्णन सांगितलेलंच आहे. जर आपला अंदमानला आलो आणि बजेट जर चांगल्यापैकी असेल तर अशा प्रकारच्या हॉटेलमध्ये जर थांबलं तर निश्चितच आपलं जे टूर आहे तो खूप सुंदर होत असते. तेच दाखवण्याचं प्रयोजन हेच आहे की जर व्यवस्थित फॅसिलिटीज आपण घेतल्या तर कुठलाही त्रास न होता आपला प्रवास होतो. बजेट मात्र थोडा जास्त ठेवावा लागतो. सुखसुविधा जर मिळत असल्या माणसाला त्यावेळेस. आता आम्ही सकाळची वेळ आहे, ही 7 वाजायला वेळ आहे. आम्हाला आता नाश्ता मिळेल इथे, म्हणजे ब्रेकफास्ट याच्यामध्ये इन्क्लूड आहे. मात्र जे डिनर आहे ते याच्यात इन्क्लूड नव्हतं. मग आपण आपल्या पद्धतीने कुठेही घेऊ शकतो. हे बघा, हे सिक्युरिटी कॅबिन आहे आणि हे पूर्ण कॉटेजेस बनवले आहेत त्यांनी. हे बघा, काल पण मी ह्या रस्त्याचा तो सुंदर असा व्हिडिओ तुम्हाला टाकला होता. पण मात्र हे एकदम सकाळ आहे, त्या दिवशी वेळ झाला होता आम्हाला. आज आम्ही म्हटलं चला सनराईज पाहूया. पण इथे कसं आहे, सूर्य लवकर उगवतो आणि लवकर मावळतो. जर तिकडे पाहिलं तर 3:30-5 वाजता वगैरे अंधार होऊन जाते. आपल्याकडे 5, 5:30, 6:30पर्यंत म्हणजे तप्त असं ऊन राहतं आपल्या भागामध्ये. हे बघा, हे आमचं एक सेंट्रलाइज रेस्टॉरंट आहे. इथे सगळं आपण ब्रेकफास्ट, डिनर, लंच वगैरे सगळं काही इथं मिळते. काल इथं आम्ही जेवण केलं, खूप सुंदर असं जेवण मिळालं. हा काही कोणता हॉटेलचं आपल्याला प्रमोशन करायचं नाही किंवा ॲडव्हर्टाईजमेंट करायची नाही आहे. पण जे चांगली सुविधा मिळाली आपल्याला त्याच्या बाबतीत आपलं सॅटिस्फॅक्शन असेल तर ते सांगणे गरजेचं वाटते. हे बघा, चाललो बीचकडे. हा बीचचं अट्रॅक्शन असं आहे की तो वारंवार आपल्याकडे तो बोलवतो एक प्रकारे. कारण ते एवढं सृष्टी सौंदर्याने नटलेलं आहे की असं वाटतं की सकाळ संध्याकाळी इथे एक्सप्लोअर करावं, फिरावं. कारण व्ह्यूच असं सुंदर आहे. त्यामुळे ह्या हॉटेल आवडण्याचं कारणच हे आहे मला की हा असा सुंदर बीच मी आजपर्यंत कुठल्या हॉटेलमध्ये पाहिला नाही. आणि आता भविष्यात पाहू म्हणा, असं काही जरुरी नाही आहे. आता आपण जग एक्सप्लोअर करायला निघालो तर हळूहळू सगळ्याच गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. बघा, आता काल जे आम्ही पाहिलं तर समुद्रामध्ये म्हणजे पूर्ण भाग जो आहे, काही भाग पूर्णपणे हे झाला होता, म्हणजे काय म्हणतात, ओहोटी. आज कधी सकाळी आता लाटांच्या आवाजावरून वाटायला लागलं की आज भरती असावी. बघू आता, कारण तिकडेपर्यंत बापरे आज पूर्णपणे भरलेलं आहे. काल ज्या ठिकाणी आम्ही इझिली फिरत होतो तो पूर्णपणे आज भरलेला आहे. बघा, ते एका दिवसामध्ये त्याचं रूपच बदललं. कारण काल भरपूर इथे पाऊस झाला. हे बघू शकता मित्रांनो, काय सुंदर म्हणजे सकाळ जे आहे म्हणतात, सूर्य उगवलेला आहे पूर्णपणे. हे बघा, मात्र आज कालच्यापेक्षा समुद्र जरा भरती जास्त दिसते. काल इझिली आम्ही या भागामध्ये शूटिंग केलं, फिरलो. आता त्याचं हे बदललं, रूपसुद्धा बदललं. पहा, म्हणजे निसर्ग किती कमी वेळेमध्ये आपलं रूप बदलतो. काल एवढा भयंकर पाऊस आला इथे, त्यामुळे हे बघ इथे असे छान छान असे हट बनवलेले आहे. खूप सुंदर असं दृश्य या ठिकाणी दिसेल. काल ज्या ज्या ठिकाणी आम्ही गेलो तिथं सगळीकडे आता पाणी पाणी दिसतं. दर मोसममध्ये त्याच्यामध्ये काही ना काही बदल होत असतो. हे बघा, अथांग असा समुद्र बे ऑफ बंगाल पसरलेला आहे. आज आमच्या फॅमिलीची अजून तयारी व्हायची आहे, तर सकाळी आपला म्हटलं चला
थोडाफार व्हिडिओ बनवू, काहीतरी मेमरी राहतील, आपल्यालाही नंतर पाहायला मिळतात, इतरांना याच्यापासून आणखी व्हिडिओ पाहून प्रेरणा मिळू शकते, म्हणून हा व्हिडिओ करण्याचा. तर धन्यवाद मित्रांनो, थँक्यू. असेच तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करत जा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत जा. धन्यवाद.